या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आजरा कुडा दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला, लिंबाला टाचण्या टोचून टाकले बूथ समोर, आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री सावंतवाडी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। सकाळी 10:30 वाजेपर्यंत सरासरी 15 ते 10% मतदान झालं होतं। प्रभाग क्रमांक 5 मधील वरचीवाडी केंद्र शाळा नंबर 1 मधील मशीनमध्ये बिघाड झाला होता। सकाळी 8:10 बिघाड झाला होता। अखेर 8:55 नवीन मशीन बसवण्यात आली। त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती। तहसीलदार वर्षा झालटे यांनीही मतदान केंद्राला भेट दिली होती। या निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना युती आणि ठाकरे गट महाविकास आघाडी यांच्यात चुरस निर्माण झाली। भाजपा शिवसेना युतीचे सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडिस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे मंगेश टेमकर तर अपक्ष म्हणून जगदीश पांगे निवडणूक रिंगणात आहे। मात्र खरी लढत ही जेरॉन फर्नांडिस आणि मंगेश टेमकर यांच्यात होते। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं YouTube चॅनल। कणकवलीमध्ये प्राइम लोकेशनला फ्लॅट शोधताय? प्रीमियर फ्लॅट्स, ते पण बजेटमध्ये। सर्वोत्तम क्वालिटी फ्लॅट्स 18 लाखांपासून। मार्केट, शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हायवे पासून 5 मिनिटांवर। पार्किंग, 24 तास पाणी, बॅकअप सह लिफ्टची सोय। तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करा नव्या घरात। ऑफिस पत्ता विल्बर्ट प्रॉपर्टीज, मनोहर शिल्प, पहिला मजला, जानवली ब्रिज जवळ, कणकवली। संपर्क विल्बर्ट प्रॉपर्टीज 9637 32 25 40 आणि 9423 75 09 44। कुडाळात अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे। 5 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकात 33% मतदान, तर सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आतापर्यंत 37% मतदान झालं। याचा आढावा घेतला आमचे कुडाळ करेस्पॉन्डंट प्रसाद पाताडे यांनी। कुडाळ तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती आहेत, 5 ग्रामपंचायती, त्यांच्या जे पोटनिवडणुका आहेत त्याची जी टक्केवारी आहे आतापर्यंत 11:30 वाजेपर्यंत तब्बल 32.91% एवढं मतदान झालेलं आहे। तर सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ज्या 5 ग्रामपंचायती आहेत यामध्ये आतापर्यंत 15 केंद्रांवरती 37% मतदान झाले अशी माहिती आता तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली। यामध्ये प्रतिष्ठेची असलेली हुमरमळा वालावल जी आहे यामध्ये अतुल बंगे असतील, तर वालावल हुमरमळा असेल त्या ठिकाणी राजा प्रभू जे आहेत सरपंच पदाचे उमेदवार। मात्र हे दोन्ही गावं आहेत यामधून रणजित देसाई जे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत ते नेतृत्व करत होते आणि त्यामुळे ही जी ग्रामपंचायती या 2 आहेत त्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या आहेत। तर भडगाव ग्रामपंचायत असेल, आनाव हुमरमळा ग्रामपंचायत असेल आणि वर्धे जी ग्रामपंचायत आहे ही जी आहे ती दादा साहिल जे ओरोसे प्रभारी ओरोस मंडळ भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्यासाठी ही जी ग्रामपंचायत आहे ही
प्रतिष्ठेची ठरलेली आहे. तर भडगावमधून माजी खासदार निलेश राणे यांचे स्वीयसहाय्यक योगेश घाडी जे आहेत ते या ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि ही ग्रामपंचायत जी आहे ती सुद्धा एक त्या ठिकाणी गोट्या सावंत म्हणजेच संदेश सावंत जे आहेत हे त्या ठिकाणी तळ ठोकून बसलेले आहेत आणि ही ग्रामपंचायत सुद्धा एकदा प्रतिष्ठेची ठरलेली आहे. तसंच पाहायला गेलं तर आतापर्यंत मतदान प्रक्रिया जी पार पडली आहे यामध्ये मतदानावर उत्स्फूर्त जो प्रतिसाद आहे तो मतदारांकडून दिला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन साहिल बागवेसह प्रसाद पाताळे, तहसीलदार कुडाळ. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टिप्या रिफ्रेश व्हा. देवगड तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी 26 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. एकूण 8,051 मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतमोजणी सोमवारी देवगड तहसील कार्यालयामध्ये होणार आहे. देवगड तालुक्यातील तिरलोट, रामेश्वर, विठ्ठलादेवी, वानिवडे, वळीवंडे, ठाकूरवाडी, शिरवली, पावनाई, फणसगाव या 9 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होत आहे. एकूण 26 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये एक सरपंच आणि 26 सदस्य बिनविरोध निवडून आले असल्यानं 8 सरपंच पदासाठी 18 उमेदवार तर 41 सदस्य पदांसाठी 83 उमेदवार रिंगणात आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील इये, गोवळ, कुवळे, हडपीड, मणसे, आरे, गव्हाणे, सांडवे, ओंबळ, पेंढरी, मळेगाव, विजयदुर्ग या 12 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकाही 5 नोव्हेंबरला होतात. मात्र इळी आणि गोवळ या 2 ग्रामपंचायतीच्या 2 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले. या दोन्हीही जागा बिनविरोध निवडून आल्यात. इतर 10 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी अर्ज दाखल न झाल्यानं सर्व जागा रिक्त राहिल्या. यामध्ये विजयदुर्ग ग्रामपंचायतीचं सरपंच पदही रिक्त राहिलंय. वळीवंडे प्रभाग क्रमांक 1 मध्ये 11:30 पर्यंत 34.91% मतदान झालंय. तसेच प्रभाग क्रमांक 2 मध्ये 45.45% मतदान आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये 26.54% मतदान झालंय. देवगड तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीमधील 8 ग्रामपंचायतीसाठी आज जे काय आहे ते मतदान या ठिकाणी होणार आहे. आता आपण आहोत वळिवंडे या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी. वळिवंडे या ग्रामपंचायती ठिकाणी मोठ्या संख्येने सकाळपासूनच मतदार जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि मोठ्या संख्येने जे आहे ते मतदान या ठिकाणी होत आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी जे आहे ते मतदान होत आहे. नागेश दुकंडे, कोकण 7 लाईव्ह, देवगड. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टिप्या रिफ्रेश व्हा. कुडाळ तालुक्यातील हुमरमाळा ग्रामपंचायतीसाठी रस्सीखेच मतदान सुरू आहे. मात्र मतदान बूथवर लिंबू टिंबूचा प्रकार उघडकीस आला. लिंबांना टाचण्या टोचून बूथ समोर टाकल्याचं उघड झालं. या प्रकरणानं उमेदवारांचा नागरिकात संतापाची लाट पसरली आहे. लिंबू टिंबू हा दहशत पसरवण्याचा एक प्रकार आहे आणि आता लोक त्याला थोडंसं कमी प्रमाणात बघतात. त्याची दहशत थोडीशी कमी झालेली आहे. 3-4 इलेक्शनला हा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे लोकांना दहशत पसरवण्याचा प्रकार झालेला होता आणि त्याच्यावर लोकांनी आता मात केलेली आहे. आज हा प्रकार आमच्या मुख्य रस्ता हुमरमाळा गावामध्ये जाणारा आणि वरचेवाडीच्या रस्त्यावर सुद्धा हा प्रकार झाला. तसं आमच्या हुमरमाळा डिगसच्या सीमेवरती पण काल संध्याकाळी कोंबे किंवा नारळाचा प्रकार झालेला आहे. अंधश्रद्धा. आज मला असं वाटतं की प्रत्येक समाजातला प्रत्येक नागरिक हा सुजाण आहे, समंजस आहे. तो स्वतःच्या कुठल्याही प्रभावाखाली बळी न येता किंवा कुठल्याही गोष्टींच्या दहशतीखाली, दबावाखाली न जाता आज गावातला प्रत्येक नागरिक हा एज्युकेटेड झालेला आहे
आणि त्याच्यामुळे अशा लिंबूटिंबूंना बळी पडून तर मला नाही वाटत की कोणी मतदान करेल. आज प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की गावचा विकास कोण करू शकतो, कशा पद्धतीने गावचा विकास होतो हे आज नागरिक जाणतात. त्याच्यामुळे ह्या कुठल्याही गोष्टींना नागरिक बळी पडणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. अजिबात नाही. एक काळ असा होता की ज्यावेळी मतदार थोड्याफार प्रमाणामध्ये अशिक्षित होते किंवा अर्धशिक्षित होते, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींना मतदार घाबरत असत. परंतु आता ती पिढी गेलेली, आता एक नवी पिढी उदयाला आलेली आहे. आज तुम्ही गावातही बघाल तर आज गावामध्ये डॉक्टर आहेत, गावामध्ये वकील आहेत, गावामध्ये इंजिनियर आहेत, अनेक चांगल्या उच्च विद्याविभूषित लोक आज इथली मतदार आहेत. सगळे सुशिक्षित इथे गव्हर्नमेंट अधिकारी आहेत इथले मतदार. त्याच्यामुळे मला नाही वाटत की ह्या कुठल्याही गोष्टींनी आजचा जो नागरिक आहे तो ह्या गोष्टींना घाबरून मतदान नक्कीच करणार नाही. हा मला असं वाटतं की व्यक्तिसापेक्ष विषय आहे. जशा व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, त्याच्यामुळे हा व्यक्तिसापेक्ष आहे. एखाद्याने असा प्रकार केला म्हणजे प्रत्येक मतदार किंवा प्रत्येक उमेदवार असा प्रकार करतोच असं नाही. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार, आ ख ख खमंग ग ग गोकुळ तू. हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सावंतवाडीत आले होते. यावेळी गोवा आणि सिंधुदुर्ग रोटी बेटीचं नातं आहे. मी देखील सिंधुदुर्गचा जावई आहे. आजच्या मंचावर सेवाव्रती व्यक्तींचा गौरव माझ्या हस्ते झाला याचा आनंद आहे अशी भावना व्यक्त केली आहे. पाहूया. आणि ज्यांचा उत्सव मूर्ती, आमच्या खास उत्सव मूर्ती 6 जण आहेत. बहुतेक शिक्षक आहेत. ते सौ सीमा पंडितजी, प्राध्यापक संतोष जोईजी, प्रकाश कांदोरकरजी, दिनेश मोरजकर, पांडुरंग दळवी, उत्तम बोंडेकर, पत्रकार मित्र आणि नवदीप शिक्षण परिवाराचे सदस्य बंधू भगिनी, माझा अनेक वेळा माजी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख होत राहिला. मी सुरुवातीला 10-11 पर्यंत आकडे मोजले आणि मग मी नाद सोडला. 11 नंतर मला मोजायला येत नाही असं नाही. मी 3.5 वर्षच मुख्यमंत्री होतो आणि 40 वर्ष शिक्षक. शिक्षकांनी शिक्षकांकरता आयोजित केलेल्या कार्यक्रमात, सत्कार सोहळ्यात, त्यामुळे मला येणं, तुम्ही मला शिक्षक म्हणून नाही बोलावलंय, मला खबर नाही. तुम्ही मला माझे मुख्यमंत्री म्हणून बोलावलंय, पण मी इथं येण्याचं प्रायोजन, मी स्वतः शिक्षक आहे. मी रिटायर्ड झालो असेल पण मी शिक्षक होतो मी म्हणत नाही. मी शिक्षक आहे. मी त्याच क्षेत्रात आहे. माझ्याकडे असणारी छोटीशी शाळा, छोटंसं शैक्षणिक संकुल, त्याने वजरता उल्लेख केला. मला ज्यावेळी महाविद्यालय करायची संधी मिळाली त्यावेळी मी शिक्षकासाठी शिक्षणशास्त्र महाविद्यालय, त्याचं नाव गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन आहे, शिक्षणशास्त्र महाविद्यालय. आमच्याकडे 2 प्रोग्राम्स आहेत, BSc BEd आणि BA BEd, इंटग्रेटेड प्रोग्राम्स. म्हणजे 12वी नंतर ॲज अ मॅटर ऑफ चॉईस मला शिक्षक व्हायचं आहे, जसं मला डॉक्टर व्हायचं आहे, कोण आर्किटेक्ट व्हायचं आहे, म्हणून 12वी नंतर क्षेत्र सुचवतात. माझ्यासारखा BEd शिक्षक हा मी BSc MSc केल्यानंतर झालो. इट वॉज बाय ॲक्सिडेंट आणि दिस इज बाय चॉईस. म्हणजे समाजाला चांगल्यातले चांगले शिक्षक, गुणी शिक्षक, विद्वान शिक्षक द्यावे म्हणून सुरू केलेलं हे महाविद्यालय आहे. आणि शिक्षकाकरता सुरू केलंय. म्हणजे ज्यावेळी मी सुरू केलं होतं त्यावेळी मला म्हणजे हरबनसारख्या गावात कोण येणार हे शिकायला असा प्रश्न पडला होता. पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांची खूपच कमतरता होती. NCERTने आम्हाला 50
BA BEd आणि 50 BSc BEd ला सीट दिली होती. 7 वर्षानंतर यंदा ज्यावेळी 50 आणि 50 सीट भरले त्यावेळी किमान पावणेचे जे 200 वेट लिस्ट म्हणजे आता म्हणजे आम्हाला गोव्यावरून शिक्षक येतात, म्हणजे इच्छुक शिक्षक शिकायला येतात. दुसरं कॉलेज आम्ही सुरू केलं यंदापासून कॉलेज ऑफ नर्सिंग, म्हणजे ज्या नर्सेस साधारण बहुजन समाजातल्या मध्यमवर्गीय मुलं हे क्षेत्र घेतात आणि ज्या नर्सेसची आवश्यकता जन्मापासून सरणापर्यंत लागते, सरणाला नसेल तर अखेरपर्यंत लागते, अशांकरता मी 3 प्रोग्राम सुरू केले. BSc नर्सिंग, GNM आणि ANM. मी एवढ्याच करता हे सांगितलं की माझा परिचय मुख्यमंत्री म्हणून व्हायला लागला आणि माझ्यातला शिक्षक कुठेतरी जातोय का, कुठेतरी लपलाय का, कुठेतरी झाकून राहतोय का, ही थोडीशी मला भीती वाटली, म्हणून मी ही गोष्ट सांगितली. एक इथं शिक्षक मिळून शिक्षकांनी ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ स्थापन केलं आणि गेली 17 वर्ष हे कार्यरत आहे. दरवर्षी समाजातल्या आदर्श लोकांचा, मोजक्या निवडक लोकांचा यांना हेरून त्यांचा गौरव करण्यात येतो आणि बहुतांशामध्ये ते शिक्षक असतात. त्याचाच अर्थ समाजात आदर्श जीवन दाखवणारे किंवा पेरणारे, आपल्या समाजासमोर ठेवणारे हे बहुतांशपणे शिक्षक असतात. इकडे मी नाईक सरांना बघतोय, ते रिटायर झाल्यास 6 वर्ष होती. पण मी शिक्षक म्हणून निवृत्त झालोय हे डोक्यात त्यांच्या कुठंही नाही. वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर. एकदा शिक्षक झाला कायम शिक्षक. आणि तो जो शिक्षण खात्याने दिलेला 5.5 तास किंवा 6.5 तास वगैरे जो कालावधी असतो तो खरा शिक्षक घेत नाही. शिक्षक झाल्यावरती तो 24 तासही शिक्षक असतो. तो शाळेत असताना शिक्षक असतो, घरी जाताना शिक्षक असतो, कुठं सावंतवाडीच्या तळ्यावरती काठाळ्याच्या काठावरती संध्याकाळी बसून भेळपुरी खात असताना सुद्धा तो शिक्षक असतो. आणि त्यामुळे शिक्षकी पेशा आम्ही ठरवून आलो होतो. काही जण बाय ॲक्सिडेंट दे माईट हॅव कम, पण यू आर इन द मोस्ट नोबल प्रोफेशन. खूप चांगल्या प्रोफेशनमध्ये तुम्ही आलात आणि त्याचं तुम्ही चीज करत आहात, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे इतर शिक्षकांचा सौ सीमा ह्या शिक्षिका आहेत, प्रोफेसर संतोष हे कॉलेजमध्ये शिकवतात. मग पत्रकार मित्र आहेत, पांडुरंग प्रकाशजी हे शिक्षक आहेत. मग एका शेती व्यावसायिकाचा पण गौरव झाला वाटतं, कोणते करते. शिक्षकासारखा शेती व्यवसायात असणाराही आपला नागरिक तेवढाच महत्वाचा आहे. आपण अत्यंत काळजीपूर्वक समाजातल्या अशा निष्ठावान कर्तृत्ववान माणसांना घेरून हा सत्कार करताय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हा सत्कार केल्यामुळं समाजासाठी जे झटणारे लोक असतात त्यांना आणखीन प्रोत्साहन मिळेल आणि जे आजूबाजून बघणारे लोक असतात त्यांना त्याच्यातनं प्रेरणा मिळत असते. हा कार्यक्रम जिथं आल्यावरती बाबा तर फेटा बांधला, प्रत्येकाला फेटे बांधण्यात आले आणि दर्जेदार कार्यक्रम. कोणतरी दुसरे भंडारी समाजाचे इकडे वसतिगृह चालतो, ते त्यांचे अध्यक्ष वगैरे आले आणि मला फेट्यासकटच उचलून देऊन गेले. म्हणजे तुमचा फेटा
आणि त्यांचा टिळा असं या कार्यक्रमाला संबोधन करतोय. तसं गोवा आणि सिंधुदुर्ग याच्यात खूप साम्य आहे. आम्ही एकमेकाचे सगळे आहोत. रोटी बेटी व्यवहार चालतो. आमच्या खाण्याच्या पद्धती एक आहे. फरक काय असला तर आम्ही गोवेकर मराठीत बोलताना अडखळतो आणि तुम्ही सिंधुदुर्गवासीय कोकणी बोलताना अडखळला, असं साधारणपणे असतं. पण आमचा शैलेश पै हा त्यांचे पूर्वज वडील आजोबा हे हरमलचे, ते इकडे येऊन स्थापित झाले. इकडं शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. हे ऐकून मी त्यांचा व्यवसाय वगैरे चांगला चालतो, भरभराट आहे हे मला ठाऊक आहे. पण ते शाळा पण चालवतात आणि शाळेला एक नवीन हुरूप दिलाय हे ऐकून बघून आणि आज प्रत्यक्ष अनुभवून खूप समाधान वाटतं. हे प्रांगण जे खूप प्राचीन प्रांगण आहे, ऐतिहासिक प्रांगण आहे आणि इथं आज जो हा सोहळा होत आहे आणि ज्या सोहळ्यातनं कुठं मनोरंजन नाही पण सामाजिक जबाबदारीचं जाणीव, सामाजिक कार्याचं कौतुक केलं जात आहे. तो सोहळा खऱ्या अर्थानं ऐतिहासिक सोहळा आहे आणि अशा सोहळ्यांची आवश्यकता निश्चितपणे असते. म्हणजे हा सामाजिक मंचावरून सेवावृत्तींचा गौरव करणे हा ह्या कार्यक्रमाचा गाभा आहे. आणि म्हणून कुठं करमणूक नाही, गीत नाही, स्वागत गीत नाही आणि समाजसेवेला झोकून देणाऱ्यांचा हा गौरव सोहळा अशा दृष्टीने आपण सगळे इकडे बघतोय. गोवा महाराष्ट्र तसे शैक्षणिक सुद्धा खूप नाती आहेत. गोव्यापूर्वी महाराष्ट्रात 14 वर्ष स्वतंत्र झाला आणि त्यावेळी गोव्यात शैक्षणिक सुविधा नव्हत्या आणि त्यावेळी साधारणपणे सधन लोक जे होते ते इकडं आपली फॅमिली शिफ्ट करून सावंतवाडीला शिक्षणासाठी सावंतवाडी आगोंदा भाग होते. कालांतराने 14 वर्षानंतर आम्ही मुक्त झालो. पण आज स्मॉल ब्युटिफुल गोवा लहान असल्यामुळे असेल, गोव्याला वेळोवेळी खास करून शैक्षणिक क्षेत्र सांभाळणारे बहुतांशपणे मुख्यमंत्रीच होते. त्या सगळ्यांनी कसा न्याय दिला म्हणून शैक्षणिक दर्जा गोव्याचा खूप चांगला आहे. माझ्या खुद्द शैक्षणिक संकुलात महाराष्ट्रातनं साधारण 250 ते 200 मुले आणि त्यामुळे सधन लोक सावंतवाडीला येऊन शिकायची आणि आता द प्रोसेस इज समवॉट रिव्हर्स हे बघून आनंद वाटतो, समाधान वाटतं. आज मला बोलावण्याकरता ही मंडळी आली होती. जावेदजी आले होते, वाय नाईक आले होते, रुपेशजी पाटील आले होते. अगोदर त्याने मला फोनवरतीच कन्फर्म केलं होतं. मी सावंतवाडी आणि महाराष्ट्रात खास करून सिंधुदुर्गात मी कधी संधी मिळाली तर सोडत नाही आणि त्यामुळे मी टेलिफोनवरतीच मी त्यांना होकार दिला होता. पण त्यांना शेवटी कदाचित वाटलं असेल अरे ह्याने काहीतरी बंडलबाजी केली तर नाही. अगोदर त्या दिवशी ते आले होते ते मला बोलवायला आणि निमंत्रण द्यायला नव्हे, ते कन्फर्म करायला. आपल्या जेवणाची पद्धत एक आहे. मी गोवा सोडून महाराष्ट्रात एंट्री मारली की जे पहिलं हॉटेल मिळतं बांद्याच्या पलीकडे सावली म्हणून आहे, इकडे मी पूर्वीसारखाच
आजही गवणे आणि उसळ खाते. त्यामुळे तुमची चव ही माझ्या जिभेवरती बसते. आणि दुसरी गोष्ट कदाचित त्यांना ठाऊक नसेल, मी महाराष्ट्राचा आणि सिंधुदुर्गाचा जावई त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून 50 वेळा उल्लेख झाला, शिक्षक म्हणून नाही झाला आणि जावई म्हणून पण उल्लेख झाला नाही. जावयाची कदाचित पहिल्या 5-6 महिने, वर्ष 2 वर्षाकरता मला वाटतं नवलाई बसू शकतं. पण त्या निमित्तानं मी मराठी मात्र माझी तिच्यामुळे सुधारली नाही, सुधारण्याचा प्रयत्न पण केला नाही. मी तिच्याशी कायम कोकणीत बोलतो, जेणेकरून ती गोव्यात आलेली आहे, तिला कोकणीचा सराव व्हावा. आणि मी इकडे आल्यावरती स्वाभाविकपणे मराठी बोलण्याचा माझा प्रयत्न असतो. तुम्ही जसे गोव्यात कोकणी बोलताना अडखळता, तसं माझं पण इकडे होत असत झालं असेल. मी बोललेलो बोलतो, माझा आशय समजून घ्यावा. भाषा कदाचित माझी चांगली नसेल, पण आजच्या मंचावरून सेवावृत्ती व्यक्तींचा गौरव झालाय, ही खूप गोष्ट चांगली केली, आदर्श गोष्ट आहे. तुमच्या कामात मी सुयश चिंतितो. असेच दरवर्षी आपले कार्यक्रम व्हावे. त्याने पुढच्या वर्षी कार्यक्रम करमला असं घोषित केलं, एकतर्फी केलं. त्यामुळे कसं आहे, सगळ्या समक्ष त्यामुळे मी स्वीकारतोय. पण अशी लोक अशी नसतात. कधी चला पुशअप करायचं आणि घडवून आणायचं. सर त्याच्यात माहिर दिसत आहे. पुन्हा एकदा आपण मला इकडे निमंत्रित केलं, बोलावलं, फेटा चढवला, दुसरीकडे नेलो, तिकडे नाम लावलं आणि पुन्हा या कार्यक्रमाला आणलं. या सगळ्या गोष्टी करता मी मनातून काळजातून, वयच्या भाषेत सांगायला मना काळजातून देव बरे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. कणकवलीमध्ये प्राईम लोकेशनला फ्लॅट शोधताय? प्रीमियर फ्लॅट्स, ते पण बजेटमध्ये. सर्वोत्तम क्वालिटी फ्लॅट्स 18 लाखांपासून. मार्केट, शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हायवे पासून 5 मिनिटांवर. पार्किंग, 24 तास पाणी, बॅकअप सह लिफ्टची सोय. तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करा नव्या घरात. ऑफिस पत्ता विल्बर्ट प्रॉपर्टीज, मनोहर शिल्प, पहिला मजला, जानवली ब्रिज जवळ, कणकवली. संपर्क विल्बर्ट प्रॉपर्टीज 9637 32 25 40 आणि 9423 75 09 44. रोजगार आणि आरोग्य सेवेसाठी आम्ही सिंधुदुर्गवासीय गोव्याकडे धाव घेतो. या क्षेत्रातील गोव्याचा आदर्श घेऊन सिंधुदुर्गात काम झालं पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे रोजगार, आरोग्यासाठी गोव्यात जावं लागणार नाही असा दिवस लवकर येईल असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारेपरब यांनी व्यक्त केलंय. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आदरणीय जोशी साहेब, सगळे मान्यवर मंडळी, आमचे शिक्षक आहेत, मोठ्या संख्येने समोर उपस्थित असलेले सर्व शिक्षक मंडळी, सौमुखी, आमचे पत्रकार बांधव आणि बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम या ज्ञानपीठ पुरस्कार सोहळ्याच्या सर्वप्रथम शुभेच्छा देते. एक विशिष्ट उंचीवर हा कार्यक्रम घेऊन ठेवलेला आहे. म्हणजे खूप वेगळी उंची. म्हणजे आज आल्यानंतर इतकं छान वाटतंय की सगळ्यांचं छान ऐकायला मिळालं. एक वेगळा उदात्त भावनेनं सर्व शिक्षकांनी जे त्या हेतूने या संस्थेची स्थापना केली आहे आणि खऱ्या अर्थानं 17 वर्ष झालं ते सातत्याने त्यासाठी काम करतायत. खरं तर शिक्षक म्हणजे ज्यांनी आम्हाला घडवलं, म्हणजे मी जे आहे शिक्षकांमुळे ज्यांनी घडवलं, ज्यांनी आत्मविश्वास निर्माण केला, ज्यांनी बोलायला शिक्षणाचे अवघड एबीसीडी शिकवली आणि ज्यांनी समाजात कसं वावरायचं, आत्मविश्वासाने काम करायचं
हे शिकवणारे असतात ते शिक्षक असतात आणि खरंच कोकणातले जे शिक्षक आहेत ते विशेष करून मला सांगावंच वाटतं की महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख कोकणची आहे, एक सांस्कृतिक श्रीमंती या कोकणाकडे आहे आणि एक वैभव आहे कोकणामध्ये, एक शैक्षणिक गुणवत्ता कोकणाच्या मुलांमध्ये आहे आणि ती कोणामुळे असेल तर ती या शिक्षकांमुळे आहे. त्यामुळे या सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार मानते. तर आम्ही एक विद्यार्थी आहोत, आम्ही शिकत असतो आपल्याकडनं आणि आपले विचार, आपले आचार, आपले सर्वजण मुलं अंगीकृत करत असतात आणि आज ती मोठी होत आहे ती फक्त आपल्यामुळे होत आहे आणि कोकणची ओळख एक महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख आहे आणि हे सगळं या शिक्षकांमुळे होते. त्यामुळे या सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार मानते. खरं तर त्यांच्या समोर बसलेले बरेच शिक्षक, काकडकर सर आहेत सोडून तिथे, ही सगळी मंडळी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून आजही मुलांसाठी काम करतात. म्हणजे पूर्वी आपण बघत होतो की शिक्षक मंडळी मुलांसाठी काम करतात, स्वतः एखादा गरीब मुलगा असेल तर स्वतः त्याला शिक्षण देण्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करतात, पण आता हे दिसत नाही. पण आज कोकणात आजही दिसतंय, जे महाराष्ट्रात दिसत नाही ते कोकणात दिसतंय. का तर आपल्या शिक्षकांकडे ती भावना आहे दुसऱ्यांसाठी देण्याची, करण्याची आणि मुलं घडवण्याची आणि खरंच आज ही मंडळी कोकणाला पुढे घेऊन जाणार आहे. खरं तर कोकणामध्ये कोकण आणि गोवा आपण असे सांगितलं, कोकण आणि गोवा एक वेगळं नातं आहे, पण आज कोकण कुठेतरी मागे पडत चालले. का तर आज कुठेतरी बेरोजगारी आहे, आरोग्याची समस्या आहेत आणि आम्ही सगळे गोव्याकडे धाव देत असतो, आम्ही तुमच्याकडे येत असतो. काही झालं म्हणजे कॉलेजसाठी असेल आम्ही गोव्यात येतो, रोजगारासाठी आम्ही गोव्यात येतो, आजारी पडलं की आम्ही गोव्यातच येतो, आरोग्य सुविधासाठी आम्ही येतो. तर कुठेतरी याच्यावर काम झालं पाहिजे आणि गोव्याचा आदर्श खरंच कोकणातल्या म्हणजे इथे काम झालं पाहिजे आणि खरंच आपली मुलं पुढे येऊन आज एज्युकेटेड मुलं आज या कामात दिसली पाहिजेत आणि ही पुढे आली तर कुठेतरी बदल घडवू शकतात असा विश्वास मला वाटतो. खरं तर नक्कीच पुढच्या काळात मला वाटतं आपली कोकणची मुलं हा आदर्श घेऊन पुढे काम करतील आणि आम्हाला तुमच्याकडे जास्त यावं लागणार नाही अशी परिस्थिती होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. खरं तर आपलं भाषण आम्हाला खूप छान आवडलं आणि खूप सुंदर तुम्ही सांगितलं. तुम्ही एक शिक्षक आहात आणि शिक्षक एकदा असला की तो कायमचा शिक्षक असतो आणि खरं येते एकदा शिक्षक उभा राहिला की तो त्याचं भाषण चालू होतं आणि ते मार्गदर्शन ऐकणं हे आमचं विद्यार्थ्यांचं कर्तव्य असतं. आमचे पाटील साहेब चांगले व्याख्याते आहेत आणि आमच्या मुलांना घडवत असताना तुम्ही सगळेजण लाखो विद्यार्थ्यांना आपण सर्वांना घडवलेलं आहात. त्यामुळे तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. इथे सगळे पत्रकार आहेत आमचे मोरजकर, विनायक आहेत आमचे, विनायक गावसन्ना आहेत, सगळे पत्रकार आहेत आणि अतिशय चांगलं काम म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करण्याचं काम हे सगळे करत असतात आणि त्यातल्या चौमुखी म्हणजे आमचे मोरजकर, त्यांची फॅमिली पण अतिशय चांगली म्हणजे मिसेस आहेत त्या पोवाडा वगैरे छान म्हणतात, शिक्षिका आहेत त्या आणि खरंच ती मुलं घडवण्याचं काम करतात. आता मी एक शिक्षक इथे आलेले, त्यांची जोडी मुलं आहेत, त्यांना विचारलं तुम्हाला काय बनायचंय, दोघं म्हणाले मला डॉक्टर बनायचंय. म्हणजे कुठेतरी समाजाची सेवा करायचं एक रूप त्यांच्याकडे आले आणि ते त्यांना पुढे करायचं आणि शिक्षकांच्या माध्यमातून हे घडतंय. आमचे एक शेतकरी इथे आले, त्या सर्वांचं मी खरंच मनापासून कौतुक करते. कोंडेकर आमचे शेतकरी आणि खरंच अशा सुंदरशा कार्यक्रमाला आम्हाला इथे भाग घेण्याची संधी मिळाली, आम्हाला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी इथे आभार व्यक्त करते. आणि मुख्यमंत्री साहेबांनंतर जास्त वेळ बोलणं उचित नाही, त्यामुळे जास्त वेळ न घेता मी सगळ्यांची रजा घेते आणि तुमच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि नक्कीच पुढच्या काळात अजून असंख्य असेच सत्कारोत्सवी उत्सव होती या महाराष्ट्रात नाव करू देत असा मी शुभेच्छा व्यक्त करते आणि सांगते. धन्यवाद. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल इमिरत संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया,
डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार. डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराईज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली. ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडीचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांना गौरविण्यात आलं. सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या जिल्हास्तरीय ज्ञानदीप पुरस्कारांचं वितरण दिमाखदारपणे पार पडलं. यावेळी उद्घाटक म्हणून गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारेपरब, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक ॲडव्होकेट अरुण पंडुरकर, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक शैलेश पै, सैनिक पतसंस्थेचे माजी चेअरमन शिवराम जोशी, कळसुलकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठसकर, केंद्र प्रमुख मल देसाई, ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वाय.पी. नाईक, अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्राध्यापक रुपेश पाटील, कार्याध्यक्ष निलेश पारकर, खजिनदार एस.आर. मांगले, सहसचिव विनायक गावस, माजी मुख्याध्यापक व्ही.टी. देवण, कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एन.पी. मानकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, मळगाव हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत, नवीन शैक्षणिक धोरणाचे राज्य सुकाणू समितीचे सदस्य भरत गावडे, एस.जी. साळगावकर उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष वाय.पी. नाईक यांनी केलं. जिल्हा स्तरावरती सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रामध्ये योगदान देत आहे. मित्रांनो, याच कळसुलकरच्या लाल मातीमध्ये याच ठिकाणी या मंडळाची स्थापना आहे. मळगाव स्कूलचे साळगावकर सर असतील, देवर सर असतील, विद्यमान आमचे मुख्याध्यापक मानकर सर, ही सगळी मंडळी साहेब पूर्ण या 8 तालुक्यामध्ये 200 कार्यकर्ते आमचे आहेत. सर्व शिक्षकाने अशी ही संघटना तयार केली की जेणेकरून शिष्यवृत्ती सराव परीक्षा, निबंध स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, निबंध स्पर्धा, सराव परीक्षेसाठी 6,000 विद्यार्थी बसलेले आहेत. 6,000 विद्यार्थ्यांचं नियोजन करणारे जे प्रमुख आमचे जे आहेत कॅप्टन तिथं प्रयत्न सावंत. आज मळगाव, तळवडे, देवगड, कासार्डे, कणकवली, मालवण प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे प्रतिनिधी आहेत. विविध आज दोडामार्गावरून या ठिकाणी येणारे आहेत, वैभववाडीवरून येणारे आहेत, मालवणवरून येणारे आहेत. कासाड्याला आमचे आयुर्वेदारकर म्हणून आहेत त्या ठिकाणी, संप्रयुक्त कशाळीकर जे आहेत त्या दोडामार्गाला आहेत. ही सगळी मंडळी जी आहे, कणकवलीला आज आमचे आजारी आहेत निलेश पारकर म्हणून, बीएडचे लिपिक, अतिशय तरुण अशा प्रकारचं उमदे व्यक्तिमत्व, आज ते मुक्कामला या ठिकाणी इथं आले. ही सगळी मंडळी आणि यांच्यामुळे हे सगळं होतंय. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, अर्चना घारेपरब आणि मान्यवरांच्या हस्ते सौ सीमा पंडित, प्राध्यापक संतोष चोईत, पांडुरंग दळवी, निलेश मोरजकर, प्रकाश कानूरकर, उत्तम फोंडेकर या उपक्रमशील व्यक्तींना ज्ञानदीप शैक्षणिक मंडळातर्फे सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, गौरवपत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. कोकणची मुलं हा आदर्श घेऊन पुढे काम करतील आणि आम्हाला तुमच्याकडे जास्त यावं लागणार नाही अशी परिस्थिती होईल असा
असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. खरं तर आपलं भाषण आम्हाला खूप छान आवडलं आणि खूप सुंदर तुम्ही सांगितलं. तुम्ही एक शिक्षक आहात आणि शिक्षक एकदा असला की तो कायमचा शिक्षक असतो आणि खरं आहे ते. एकदा शिक्षक उभा राहिला की तो त्याचं भाषण चालू होतं आणि ते मार्गदर्शन ऐकणं हे आमचं विद्यार्थ्यांचं कर्तव्य असतं. आमचे पाटील साहेब चांगले व्याख्याते आहेत आणि आमच्या मुलांना घडवत असतात आणि तुम्ही सगळेजण लाखो विद्यार्थ्यांना आपण सर्वांना घडवलेलं आहात. त्यामुळे तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. इथे सगळे पत्रकार आहेत आमचे मोरजकर, विनायक आहेत आमचे, विनायक गावस प्रसन्न आहेत, सगळे पत्रकार आहेत आणि अतिशय चांगलं काम म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करण्याचं काम हे सगळे करत असतात. आणि त्यातल्या मुख्य म्हणजे आमचे मोरजकर, त्यांची फॅमिली पण अतिशय चांगली मेडिकल मिसेस आहेत, त्या पोवाडा वगैरे छान म्हणतात, शिक्षिका आहेत त्या आणि खरंच मुलं घडवण्याचं काम करतात. आता मी एक शिक्षक इथे आलेले, त्यांची जुळी मुलं आहेत, त्यांना विचारलं तुम्हाला काय बनायचंय, दोघं म्हणाले मला डॉक्टर बनायचंय. म्हणजे कुठेतरी समाजाची सेवा करायचं एक रूप त्यांच्याकडे आले आणि ते त्यांना पुढे करायचे आणि शिक्षकांच्या माध्यमातून हे घडतंय. आमचे एक शेतकरी इथे आले, त्या सर्वांचं मी खरंच मनापासून कौतुक करते. कोंडेकर आमचे शेतकरी आणि खरंच अशा सुंदरशा कार्यक्रमाला आम्हाला इथे भाग होण्याची संधी मिळाली, आम्हाला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी इथे आभार व्यक्त करते. आमचा पै शैलेश पै हा त्यांचे पूर्वज वडील आजोबा हे हरमलचे, ते इकडे येऊन स्थापित झाले. इकडं शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. हे ऐकून मी त्यांचा व्यवसाय वगैरे चांगला चालतो, भरभराट आहे हे मला ठाऊक आहे. पण ते शाळा पण चालवतात आणि शाळेला एक नवीन रूप दिलं आहे हे ऐकून बघून आणि आज प्रत्यक्ष अनुभवून खूप समाधान वाटतं. हे प्रांगण जे खूप प्राचीन प्रांगण आहे, ऐतिहासिक प्रांगण आहे आणि इथं आज जो हा सोहळा होत आहे आणि ज्या सोहळ्यातनं कुठं मनोरंजन नाही पण सामाजिक जबाबदारीचं जाणीव, सामाजिक कार्याचं कौतुक केलं जात आहे. तो सोहळा खऱ्या अर्थानं ऐतिहासिक सोहळा आहे आणि अशा सोहळ्यांची आवश्यकता निश्चितपणे असते. म्हणजे हा सामाजिक मंचावरून सेवावृत्तींचा गौरव करणे हा ह्या कार्यक्रमाचा गाभा आहे आणि म्हणून कुठं करमणूक नाही, गीत नाही, स्वागत गीत नाही आणि समाजसेवेला झोकून देणाऱ्यांचा हा गौरव सोहळा अशा दृष्टीने आपण सगळे इकडे बघतोय. गोवा महाराष्ट्र तसे शैक्षणिक सुद्धा खूप नाती आहेत. गोव्यापूर्वी महाराष्ट्रात 14 वर्ष स्वतंत्र झाला आणि त्यावेळी गोव्यात शैक्षणिक सुविधा नव्हत्या आणि जी आपली साधारणपणे सधन लोक जे होते ते इकडं आपली फॅमिली शिफ्ट करून सावंतवाडीला शिक्षणासाठी सावंतवाडी आरोंदा भाग होते. कालांतराने 14 वर्षानंतर आम्ही मुक्त झालो. पण आज स्मॉल इज ब्युटिफुल. गोवा लहान असल्यामुळे असेल, गोव्याला वेळोवेळी खास करून शैक्षणिक क्षेत्र सांभाळणारे बहुतांशपणे मुख्यमंत्रीच होते, त्या सगळ्यांनी तसा न्याय दिला म्हणून शैक्षणिक दर्जा गोव्याचा खूप चांगला आहे. माझ्या खुद्द शैक्षणिक संकुलात महाराष्ट्रातनं साधारण 250 ते 200 मुले आणि त्यामुळे सधन लोक सावंतवाडीला येऊन शिकायची आणि आता द प्रोसेस इज समवॉट रिव्हर्स हे बघून आनंद वाटतो, समाधान वाटतं.
दरम्यान मंडळातर्फे मुख्याध्यापक प्रदीप सावंत यांचा शालेय पदविका अभ्यासक्रमात कुडाळ येथील पॅरिस्टर नाथपै केंद्रात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल आणि माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर यांचा विशेष योगदानाबद्दल माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात ॲडव्होकेट अरुण पंढूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सोयरामणे ज्ञान ज्योती तेथे कैची दिवस रात्री तयारी नेत्रपाती आलवू नको रे अंतरीचा ज्ञान दिवा मालवू. सर्वनाथ आंबे जे बऱ्याच सगळ्यांना माहीत आहे, ती इंसुळीमध्ये ज्यांची समाधी आहे, ते सांगतात की सोयरामने ज्ञान ज्योती तरी ज्ञानदीप काढलेला तेथे कैची दिवस रात्री, त्या ठिकाणी दिवस आणि रात्र नाहीये. तयार नेत्र पाती हलव एक क्षण सुद्धा मी शिक्षण घेणार नाही, की ज्ञान घेणार नाही असं सुद्धा असतं माने. तयार नेत्र पाती हलव अंतरीचा ज्ञान दिवा मालव नको असं म्हणण्याचं कारण काय माहित आहे? मी किती मोठा असेल किंवा किती मी लहान असेल, मी किती काय, पण मी जे काय करतो आहे चांगलं किंवा वाईट करतोय ते माझ्या मनाला माहिती. सगळ्यांकडे प्राध्यापक असेल, सगळ्याकडे वकील असेल, सगळ्याकडे मी आता हल्ली CWC मॅजिस्ट्रेट झालोय, पण मी काय आहे हे मला माहित. आणि तो दिवा मी मालवत असतो, तो अंतरीचा दिवा देव कायम तेवट ठेवला पाहिजे. त्याकडे एक मार्क बेतून नावाची स्कीम जे निग्रोंसाठी शाळा आहे, त्या शाळेच्या प्रवेशद्वारावर तिने लिहून ठेवलं होतं की एंटर टू लर्न, शिकण्यासाठी आत, एंटर टू लर्न अँड गो फॉर सर, गो टू सर, आणि सेवेसाठी बाहेर. आपण असे विद्यार्थी बनवायचे, फक्त आपणच नाही तर आपल्या बरोबर दिव्याने ज्योतीने ज्योत लावली जाते तशी ज्योतीने ज्योत पेटवली पाहिजे, की आपले विद्यार्थी असे असले पाहिजे की गॉड टू सर्व, सेवेसाठी बाहेर. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रुपेश पाटील यांनी केलं, तर आभार प्रदर्शन सहसचिव विनायक गावस यांनी मानले. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टिप्या रिफ्रेश व्हा. मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडलं. यावेळी 65% मतदान झालं असून उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय. सोमवारी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय मालवण इथं मतमोजणी होणार आहे. जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं. 13 सदस्य आणि थेट जनतेतून सरपंच निवड असल्यानं या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालंय. भाजपा शिवसेना युतीचे जरॉन फर्नांडिस, शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे मंगेश टेमकर आणि अपक्ष जगदीश पांगे हे निवडणूक रिंगणात होते. मात्र खरी लढत ही जरॉन फर्नांडिस आणि मंगेश टेमकर यांच्यातच झाली.
त्यासाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. वरचीवाडी येथील प्रभाग क्रमांक 5 मधील केंद्रशाळा नंबर 1 या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये सुरुवातीला सकाळी बिघाड झाला होता. काही वेळानं नवीन ईव्हीएम मशीन बसवण्यात आल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. तहसीलदार वर्षा झालटे यांनी भेट देत आढावा घेतला. थेट जनतेतून सरपंच निवड असल्यानं आणि आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे आचऱ्यात ठाण मांडून होते. प्रचारासह मतदाना दिवशी देखील ते आचऱ्यात तळ ठोकून होते. तर भाजपच्या वतीनं दिग्गज पदाधिकारी प्रचार यंत्रणा राबवत होते. भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार निलेश राणे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आचरे गावात भेट देत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. 13 सदस्य आणि थेट जनतेतून सरपंच निवड असल्यानं या मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे मालवणसह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय. आज पार पडलेल्या निवडणुकीसाठी सरासरी 65 ते 70% मतदान झालंय. मतदान केंद्राबाहेर भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटाचे बूथ लावण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. सर्वच उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीत बंद झालंय. मतदार राजानं कोणाच्या पारड्यात मताचं दान टाकलंय हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. मालवण तहसीलदार कार्यालय इथं सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमी. कुडाळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत 70.33% मतदान झालंय, तर पोटनिवडणुकीत 68.70% मतदान झालंय. याचा आढावा घेतलाय आमचे कुडाळ करस्पॉन्डंट प्रसाद पाताडे यांनी. कुडाळ तालुक्याची अंतिम जी आकडेवारी आहे ती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आज सकाळी 7:30 वाजल्यापासून पोटनिवडणूक आणि सार्वत्रिक निवडणूक असलेल्या गावांमध्ये जी आहे ती मतदारांनी मतदान केलं आहे. शेवटची जी सार्वत्रिक निवडणूक झाली यामध्ये कुडाळ तालुक्यात 5 ग्रामपंचायती होता. यामध्ये आतापर्यंत म्हणजे ह्या शेवटच्या वेळेपर्यंत 68.70% मतदान झालेलं आहे. तर पोटनिवडणुकीमध्ये कुडाळ तालुक्यात 2 ग्रामपंचायतीची प्रभाग 1 आणि प्रभाग 2 अशा गावराई आणि तेंडोली या ठिकाणी जी सदस्यांची निवड होती त्या ठिकाणी 57.93% मतदान झालेलं आहे. तर या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक असलेल्या प्रतिष्ठेतल्या समजल्या जाणाऱ्या हुमरमाळा वालावल या ग्रामपंचायतमध्ये 71.71% मतदान झालेलं आहे. वालावल ग्रामपंचायतीमध्ये 64.57% मतदान झालेलं आहे. आनाव वाडी हुमरमाळा या ठिकाणी 72.22% मतदान झालेलं आहे. तर भडगाव बुद्रुक या ठिकाणी 71.19% मतदान, तर वर्धे या ठिकाणी 67.49% मतदान जे आहे ते आतापर्यंत शेवटची आकडेवारी आहे ती कुडाळ तहसीलदार कार्यालयाकडनं आपल्याला प्राप्त झालेली आहे. उद्या सकाळी 8:30 वाजता जी आहे ती याची मतमोजणी होणार आहे आणि प्रस्थापितांना धक्का बसतोय का की प्रस्थापित आपली जागा राखण्यामध्ये यशस्वी ठरतात हे पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन साहिल बागवेसह प्रसाद पाताडे, कुडाळ तहसीलदार कार्यालय, कुडाळ. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of Tiger Super Soft Shirts. आचरा कुडाळ दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला लिंबाला टाचण्या टोचून टाकले बूथ समोर. आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री सावंतवाडी. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of Tiger Super Soft Shirts. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.